या ठिकाणी जे पोलीस लोकांनी आपल्याला अडवलेलं आहे अंदर जासाठी. बरोबर काय मध्ये हेलिकॉप्टर कुठपर्यंत आलं? दादा एक जण फोन लावून दिले कुठपर्यंत आले म्हणा. श्री प्रकाशजी भारसाकडे सर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी. नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आता आपण चाललो हिवरखेडले, पण की त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे म्हणजेच आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आपले हिवरखेडले येत आहेत. आता सध्या निवडणूक चालू आहे की नाही नगर परिषदची, तर त्या ठिकाणी सगळेले असं मार्गदर्शन करण्यासाठी तिथे येऊन राहिले. तर आपण त्या ठिकाणी चाललो. तर आपल्या इथे जे उमेदवार जे उभे राहिलेले आहेत म्हणजे जसे की आता आपल्या भारतीय जनता पार्टीच्या इकडून म्हणजे बीजेपीच्या इकडून आपल्या मायाताई धुळे उभे आहेत. तर ते आपल्याला त्याच्यासोबत नेतात त्याच्या गाडीत. आपल्या घरासमोर त्याची गाडी येऊन राहिली या ठिकाणी. आता पाहू कधी येते तर आपण त्याच्यासोबत जाऊ. माझ्यासोबत छोटू आहे. त्या ठिकाणी बढियापैकी मस्त ब्लॉग काढू, व्हिडिओ काढू. आणि काल व्हिडिओ टाकलाच नाही आपल्या हिवरखेडचा, तर लय लोकांचं प्रेम आला बढियापैकी. सगळ्यांना स्टोऱ्या टाकल्या बढियापैकी. दादा येऊ राहिले, दादा येऊ राहिले. एका जणांना असा खतरनाक मेसेज केला म्हणते की दादा मुख्यमंत्री साहेब येऊन राहिले, पण लोक मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा तुमच्यासोबत जास्त फोटो काढतील. एवढं चांगलं वाटलं माणसाच्या मनाले. म्हटलं अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात, तुम्ही तरी सांगा. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बढियापैकी. जय जय श्रीराम, जय देवा मारुती राय. या 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 मंडळी या ठिकाणी आपल्या मायाती आलेल्या आहेत बढियापैकी. जय श्रीराम. तिकडून जाणार चल ये छोटी गोष्ट. चल मग मी येतो. आम्ही फायनली मंडळी आपण सध्या हिवरखेडमध्ये पोहोचलेलो आहोत. सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. जय श्रीराम मंडळी. कोणत्या गावचे तुम्ही, कुठून आले सांगा त्याला. सुशील दादा आले आमच्या गावात. हा हिवरखेड मध्ये आलेला मंडळी सध्या. तुम्ही कोणत्या गावचे? कारला गावचे आहे का? असं बस सगळे पोरं आहेत मंडळी या ठिकाणी हिवरखेड मध्ये आपण आलेलो आहोत सध्या. चला काय मध्ये हेलिकॉप्टर कुठपर्यंत आलं? दादा एक जण फोन लावून दिले कुठपर्यंत आले म्हणा. अरे ते अटलो संग्रामपूरला बस येऊन आले. अच्छा येऊन आले म्हणते मंडळी. चला गावातल्या लोकांच्याकडून प्रेमाचा चहा. मंडळी या ठिकाणी आपल्याला अजून सबस्क्रायबर्स लोक भेटलेले आहेत. आपल्याला राज्याचे लोकप्रिय आमदार मुख्यमंत्री साहेब म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांची या ठिकाणी सभा आहे. तर या ठिकाणी आपल्याला दादा आलेले आहेत सोबत. हे म्हणतात की तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर घेऊन जातो. झालं आपल्याला अजून काय पाहिजे दादा, तुमचा परिचय देऊन द्या मंडळीला. माझं नाव विजय अशोक बोडके, मी हिवरखेडला राहतो आणि माझा कॅटरिंगचा धंदा आहे. असं क्या बात आहे. तर तुम्ही सर आमदार डायरेक्ट तोंडात कसं आला, तर तिथे आपले आमदार साहेब बसलेले आहेत म्हणून डायरेक्ट तोंडात आले एकदम डायरेक्ट भारसाकडे साहेब. चला जय श्रीराम. जमते का अंदर जायचं? नाही नाही अंदर तिकडनं पलीकडनं. हो ना तिकडून. या ठिकाणी जे पोलीस लोकांनी आपल्याला अडवलेलं आहे अंदर जासाठी. बरोबर आहे. म्हणजे सिक्युरिटी एकदम खतरनाक आहे. कोणती किती म्हटलं तर सीएम म्हटल्यावर बिग फॅन छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. योजनेचं काम मागील काळामध्ये झालं होतं. येणाऱ्या काळामध्ये 2027-2028 पर्यंत एकही परिवार हा पक्क्या घराशिवाय त्याच्या घरामध्ये पाणी गळावं असं परिस्थिती नाही आली पाहिजे. याकरिता आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर द्यायचं काम हे सरकार करून राहिले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाख घरं ही मंजूर झाली आहे. येणाऱ्या काळामध्येही मोठ्या संख्येमध्ये ही घरं मंजूर होतील. आमच्या तेलारा आणि अकोट आणि हिवरखेडमध्ये ज्या लोकांच्या जवळ आवास योजनेसाठी जागा नव्हत्या, ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी कार्ड नव्हते, त्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचं कामही निर्णयही आपल्या सरकारने घेतला आहे.
तर मंडळी आपण सध्या सभेत बसलेलो आहोत. देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे बढियापैकी मस्त. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता विचार करून मतदान करायचं आहे. हे मतदान करत असताना आपले विचार इथं देवाभाऊ मांडणार आहे. पण आपल्या सगळ्यांना मी एकच विनंती करेन की तेलारा अकोट आणि पहिल्यांदा पाहिलं मंडळी एवढ्या जवळून ते चांगले उमेदवार विरोधी पक्षांची हालत काय झालेली आपल्याला माहिती आहे. त्यांना लोकच होते एवढे मोठे पूर्ण सभा फुल व्हायला मंडळी. आणि आपल्याला खोट्या गोष्टी सांगून भारतीय जनता पार्टी विरुद्ध भडकवण्याचं काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. सौ मायाताई धोळे, सौ वैशालीताई पालीवाल यांना विनंती करते त्यांनी या ठिकाणी यावं. त्याचप्रमाणे माननीय श्री रमेश दुतोंडे सर, माननीय प्रकाशजी भारसाखळे हे सगळे या ठिकाणी सरांना एक विशिष्ट भेट आज देणार आहे. चांदीची ही सुंदरशी गदा हे शक्तीचे स्वरूप आहे, बजरंग बलीचा आशीर्वाद आहे. श्री प्रकाशजी भारसाखळे सर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक मांडावे, भाषण द्यावे. भारत माता की काळ्या वजनला जाहीरनाम्याचे जे या ठिकाणी सरांनी विमोचन केलेले आहे, हिवरखेड तेलारा अकोट येथील हा जाहीरनामा आहे. समाजवालक सुनील सुरळे उपस्थित या ठिकाणी आहे. CMRF अकोला, पेन्शनर टीचर्स फोरम जिल्हा अकोला या ठिकाणी 1 लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात येत आहे. तरी माननीय महाराष्ट्राचे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. सौ मायाताई धुळे, तेल्हाऱ्याच्या वैशालीताई पालीवाल या ठिकाणी मंचावर उपस्थित, मंगेश दुतोंडे, माधव मानकर, गोपाळ मोहोळ. लोक निघाली मागच्या मागे. अर्धा 1 तास सभा चालली बढियापैकी मस्त. चांगलं मार्गदर्शन केलं बढियापैकी. चला मग आता चला मंडळी आपण सध्या आपाडात आलेलो आहोत आपल्या. तर मंडळी या ठिकाणी मस्त आम्ही जेवण करायला आलेलो आहोत सध्या बढियापैकी मस्त जेवण.